हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आपण सुरू केल्यावर घरातून रस्ता डायरेक्ट शोधत आहोत. आता आपण पोहोचूया एका ठिकाणी, ते आहे आमच्या गावचं मंदिर. तर चला तर तुम्हाला दाखवते आमच्या गावचं मंदिराचं काम सुरू आहे, तर कशा प्रकारे मंदिर होत आहे. आणि बघू शकता माझ्या घरापासून किती जवळ आहे हे मंदिर. एक प्लॉटमध्ये आहे फक्त. आणि हे बघू शकता कशा प्रकारे सुंदर असं काम सुरू आहे. आणि आता हे बघा मंदिराच्या पुढचं छोटंसं पत्राचं मंदिर. ह्याच छोट्याशा पत्राच्या मंदिरमध्ये आमच्या गावच्या बजरंगबली मारुती राया गेली कितीतरी वर्ष तिथंच. आणि हे बघा बायकांनी वडाना घातलेले दोरे. नवरा तीच भेटू दे, पिदाडा राहू दे, कसा राहू दे, पण बाई तीच भेटू दे, 7 जन्म म्हणून. आणि हे बघा मंदिराचं काम बघा कशा प्रकारे एकदम सुंदर असं मंदिर आमच्या घराजवळ होत आहे. तर विषय असा आहे की ह्या मंदिराचं ओपनिंग झाले दसऱ्या दिवशी. बघा तुम्ही, दसऱ्यापासून आतापर्यंत किती महिने झालं आणि इतक्या महिन्यात इतकंच काम झाले. याचं कारण एक आहे की जय बजरंगबली. तर मंदिराचं काम रुकलेलं आहे आमच्या गावच्या, कारण लोक पट्टी द्यायला तयार नाहीत. कारण आमच्या गावात चांगलं आधुनिक गाव आहे आणि व्यावसायिक वस्तीमध्ये मेन रोडला असल्यामुळे व्यावसायिक आहे. प्रत्येक लोकांचे काही ना काही छोटे मोठे असे धंदे आहेत. शेतीबरोबर जोडधंदा, म्हणजे असं गरीब कुणी नाही, पण गरीब श्रीमंत म्हणण्याचा विषय आहे की आमच्या गावात मंदिरासाठी प्रत्येकी 11,000 पट्टी. श्रीमंत असाल तर 25,000, त्याहून श्रीमंत असाल तुमच्या मर्जीनुसार देण्यानुसार. लोकांनी सोडा 25 सोडा 11, पण 70% लोकांनी दिले नाहीत, त्याच्यामुळे याचं काम रुकलेलं आहे. बघू शकता की आता 2-2.5 महिने झालं इथंपर्यंत येऊन स्टॉप झालेलं आहे काम. लोकांना पट्ट्या मागून मागून सगळे थकले पुढारी, आणि आता काम स्टॉप झाले. जेव्हा लोक पैसे देतील आणि तेव्हा आमच्या मारुती रायांचं हे सुंदरसं मंदिर आणि त्यांचं घर असं कंप्लीट होईल असं वाटत आहे. लोकांची प्रवृत्ती बघा कशी झालेली आहे. आपण जर आपल्या घराचं काम काढतो, घराचं बांधकाम सुरू करतो, आपण काय करतो, पैसे संपले तर कर्ज काढतो, सोनं गहाण ठेवतो, वाटेल ते 100 कोटाने करून आपल्या घराचं काम आपण कंप्लीट करतो आणि घराचं काम कंप्लीट करतो. पण मंदिराचं बघा, लोकांना माणसाची मदत करायची प्रवृत्ती तर राहिलीच नाही. पण बघा लोकांना मंदिर देवासाठी सुद्धा काही करायची इच्छा आजकाल उरलेली नाही. कारण लोक मंदिराचा सुद्धा विचार करत नाहीत की बाबा देवाचं काम आडलंय तर देऊन टाकावं, काम कंप्लीट होईल. देवाच्या कृपेने तर आपलं सगळं चालतं, आपलं आयुष्य, त्याची कृपा आपल्यावर असेल तर कुठलेच वाईट शक्ती किंवा वाईट व्यक्ती आपलं पान पण हलवू शकत नाही. पण इथं वाऱ्यानं खूप हालतंय, वारं खूप होतं, त्यामुळं मी हा व्हिडिओ म्यूट करून परत व्हॉइस रिव्हर करत आहे. इतकं वारं होतं की माझा आवाजच यायला तर ना. आणि हा व्हिडिओ बघू शकता, हे आहे माझ्या गच्चीवरून दिसणारा व्ह्यू आहे मंदिराचा. आणि बघू शकता तुम्हाला मी माझ्या घराच्या आसपासचे थोडे बहुत घरं दाखवते की कसे आहेत. चांगले, म्हणजे प्रत्येकाचे बांधलेलीच घरं आहेत. असं आमचं गाव आहे, आधुनिक आहे आणि आता झालेली वस्ती आहे. 25-30 वर्षात लोक इथं वस्ती झालेलं मूळ गावात आहे. तर तुम्ही बघू शकता वातावरण कसलं भारी झाले, पावसाळ्याचं वातावरण आहे. आणि हे आमच्या गच्चीवरच्या 2 रूम्स आहेत. आणि हे बघू शकता आमच्या गल्लीतले घरं काहीसे बघा किती छान बांधलेली. स्वतःला तर छान राहावं वाटतं, पण देवासाठी पण काहीच करावं असं वाटत नाही. तर चला रिक्वेस्ट करूया, शेवटी एक व्हिडिओ होता येईल तितकं जास्त लोकांनी बघा आणि चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करून मला खूप सारा सपोर्ट्स करा. आणि मारुती रायांसाठी लवकरात लवकर यांचं मंदिर कंप्लीट हो अशी प्रार्थना करा. कारण लोकांना बुद्धी द्या की पट्ट्या द्या बाबा, आणि कुणाला द्यायचं असेल तर मला सांगा, मी ती व्यवस्थापन करते आणि देवासाठी सगळं काय करू. गुड बाय, बाय बाय, हॅव अ ग्रेट डे.